घराणेशाही हा शब्द आता आपल्या राजकारणात काही नवीन राहिलेला नाहीये। विशेष म्हणजे नगर परिषद निवडणुकांमध्ये तर घराणेशाहीला अक्षरशः ऊत आला होता। रंग माझा वेगळा असं म्हणणारी भाजप सुद्धा या घराणेशाहीच्या रंगात पूर्णपणे रंगून गेली होती। एकाच घरातले 5-5, 6-6 लोक थेट उमेदवार म्हणून उभे राहिल्याची उदाहरणं आपण पाहिलेलीच आहेत। सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे आता जनतेलाही हे काही नवीन वाटत नाहीये आणि हेच घराणेशाहीचं लोण आता महापालिका निवडणुकांपर्यंत पोहोचलेलं आहे। हे सगळं सांगायचं कारण असं आहे की छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत थेट एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीने निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। भाजपकडून इच्छुक उमेदवार म्हणून त्या पुढे आल्या असून त्यामुळे पुन्हा एकदा घराणेशाहीबाबत ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडलाय की त्या नेमक्या कोण आहेत, कोणत्या प्रभागातून आणि कशा पद्धतीने त्या निवडणूक लढवणार आहेत आणि भाजपमध्ये यावर काय हालचाली सुरू आहेत। या सगळ्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय, त्यामुळे 9 वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व पक्ष सज्ज झालेत। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक तर तब्बल 11 वर्षांनंतर होतीये, त्यामुळे या निवडणुकीत अनेक जण इच्छुक आहेत। पण या महापालिकेतून भाजपच्या केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्या कन्या धर्मिष्ठा चव्हाण यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे याबद्दलची जोरदार चर्चा सध्या होऊ लागली आहे। पण धर्मिष्ठा चव्हाण या नेमक्या कोण आहेत असा प्रश्नही अनेकांना पडतोय, तर याबद्दल जाणून घेऊया। धर्मिष्ठा चव्हाण या केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या कन्या असून CR पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात। केंद्रातल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये पाटील यांचं नाव हमखास घेतलं जातं। त्यामुळे आता थेट त्यांच्या कन्येनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने अनेक स्थानिक इच्छुकांना मोठा धक्का बसलाय। त्यात धर्मिष्ठा चव्हाण यांच्या मागे थेट CR पाटील यांची राजकीय ताकद असल्यामुळे भाजपमधील इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। मागील काही दिवसांपासून धर्मिष्ठा या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहत असून त्यांनी उघडपणे राजकारणात येण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे आणि याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की युवकांकडे नवीन कल्पना आहेत, वरिष्ठांनी आशीर्वाद दिले तर बदल घडवता येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। याशिवाय त्यांनी हे देखील स्पष्ट केले की आपले वडील CR पाटील यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि यामधून त्यांनी अप्रत्यक्षपणे दिल्लीपर्यंत आपला वशिला असल्याचे संकेत दिल्याचं सुद्धा दिसून आलंय आणि मला लोकांची सेवा करायची आहे, त्यासाठी फक्त एक संधी हवी आहे असं त्यांनी सांगितलं आणि निवडणूक लढणार असं देखील म्हटलेलं आहे। तर सुरुवातीला महानगरपालिकेची निवडणूक लढवून पुढे आमदार किंवा खासदार होण्याची अपेक्षा देखील त्यांनी बोलून दाखवली आहे। याशिवाय वडिलांमुळे आपल्याला राजकारणाचं बाळकडू मिळालं असं देखील त्यांनी मान्य केले। धर्मिष्ठा चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील प्रभाग क्रमांक 17, 18 आणि 19 मधून उमेदवारी मागितली असून अर्ज देखील भरलेला आहे। त्यामुळे या प्रभागांमधील भाजप इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र लढण्याची शक्यता आहे, पण इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे ऐनवेळी पक्ष स्वबळाची देखील चाचपणी करू शकतो असं दिसतंय। त्यात धर्मिष्ठा या मूळ गुजरातच्या असल्यामुळे त्यांना अजून मराठी भाषा पूर्णपणे नीट बोलता येत नाही। याआधी सावंतवाडी नगर परिषद निवडणुकीत श्रद्धा भोसले यांना मराठीमुळे चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं, जे आपण याआधी पाहिलेलं आहे। त्यामुळे तसाच काहीसा अनुभव धर्मिष्ठा यांना येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। या महापालिकेत शेवटची निवडणूक 2015 साली झाली होती, त्यानंतर अनेक वर्ष निवडणूक इथे झालीच नाही आणि या काळात मोठे राजकीय बदल सुद्धा झाले। सध्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 115 जागांसाठी भाजपकडून तब्बल 1,500 इच्छुक आहेत। भाजपचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात वाढलं असून त्याचा फायदा देखील होऊ शकतो। मात्र धर्मिष्ठा यांचं गुजरात कनेक्शन भाजपसाठी अडचणीचं ठरू शकतं। विरोधक आधीच महाराष्ट्र गुजरातकडे गहाण ठेवलं आहे असं आरोप करत असतात। आता धर्मिष्ठा यांची उमेदवारी म्हणजे महापालिकेवर गुजरातचं नियंत्रण असा प्रचार विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे। धर्मिष्ठा यांनी मागितलेले प्रभाग सिडको सारख्या सदन भागात येतात, त्यामुळे तिथून त्यांना काही प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो। मात्र स्थानिक इच्छुकांनी वाईल्ड कार्ड एंट्री नको असं सांगत त्यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली आहे। जर त्यांना उमेदवारी मिळाली तर बंडखोरी होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। तर छत्रपती संभाजीनगर हा पूर्वी शिवसेनेचा गड मानला जात होता। 1990 साली मोरेश्वर सावे हे पहिले शिवसेनेचे महापौर ठरले। त्यानंतर 2000 साली भाजपचे भागवत कराड हे पहिले महापौर झाले। 2015 मध्ये शिवसेनेचे 29, MIMचे 25 आणि भाजपचे 22 नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यावेळी शिवसेना भाजप युतीने सत्ता स्थापन केली होती आणि आता शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गट आणि
आणि भाजप ठाकरे गट अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। त्यात या परिसरात मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने असल्यामुळे MIMचं आव्हानही कायम आहे। त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असं दिसतंय। पण अशा परिस्थितीत भाजप घराण्याशाहीला संधी देणार का, की जुने आणि काम करणारे कार्यकर्ते आणि इच्छुकांना न्याय देणार किंवा त्यांना संधी देणार, की काही वेगळाच निर्णय भाजप घेऊ शकतं, याची सगळ्यांची उत्तरे येत्या पुढील काही दिवसातच आपल्याला कळेलच। तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय, घराणेशाहीबद्दलचं तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।